नमस्कार. मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. शारदीय नवरात्र म्हणजे देवीची उपासना करण्याचे दिवस. स्त्री शक्तीला नमन करण्याचे दिवस. त्याचप्रमाणे आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये होऊन गेलेल्या ज्या प्रतिभावंत स्त्रिया होत्या किंवा शक्तिशाली स्त्रिया होत्या, की ज्यांनी काहीतरी कर्तृत्व करून दाखवलं, त्या स्त्रियांचं चरित्र स्मरण करण्याचा सुद्धा हा दिवस. मला बऱ्याच वेळा प्रश्न पडायचा, की आपल्या म्हणजे आम्ही जे आयुर्वेद शास्त्र शिकतो, तर त्याच्यामध्ये चरक ऋषी किंवा काश्यप संहिता किंवा असं सगळं ऋषींचंच वर्णन यायचं, की यांनी हे लिहिलं, यांनी ही चिकित्सा दिली, यांनी हा ग्रंथ लिहिला. अ, ब्रह्मानी आयुर्वेद सगळा सांगितला ऋषीमुनींना वगैरे. तर मग तेव्हा मला वाटायचं, की मग मग हे सगळं ह्याच्यामध्ये सगळ्या ऋषींचंच नाव आहे. तर मग स्त्रियांनी चिकित्सा केली नसेल का? म्हणजे स्त्री चिकित्सक त्या काळामध्ये नसेल का? तर असं जेव्हा वाटलं, जेव्हा ग्रंथ वाचायला सुरुवात केली आणि कुठे-कुठे जेव्हा संदर्भ मिळाले, तेव्हा लक्षात आलं, की भारतातील प्राचीन म्हणजे वैदिक संस्कृतीमध्ये अनेक स्त्रिया चिकित्सक म्हणून होऊन गेलेल्या आहेत. म्हणजे लेडी डॉक्टर ज्याला आपल्या आजच्या भाषेमध्ये म्हणता येईल. जसं इतिहासामधील पहिल्या लेडी डॉक्टर किंवा स्त्री वैद्या कोण असं जर विचारलं तर आपल्याला जास्तीत जास्त आनंदीबाई जोशी यांचं नाव आठवतं. पण फक्त म्हणजे त्यांचं कार्य तर श्रेष्ठ आहेच नो डाउट. परंतु म्हणजे त्या ज्या काळात म्हणजे ज्या काळामध्ये त्या शिकल्या, इंग्रजांचा जो काही आपल्यावर हे होतं, राज्य होतं, त्याच्यामध्ये त्या तिकडे जाऊन शिकल्या नेटाने वगैरे सगळं. स्त्रियांना बाहेर पडण्याची मुभा नव्हती त्या काळामध्ये. असं सगळं होतं. त्याच्यात त्यांनी जे कार्य केलं ते श्रेष्ठ आहेच. परंतु त्याही आधी म्हणजे आपल्या भारतामध्ये कुणा स्त्रियांना शिकवलं नसेल का? आपली संस्कृती एवढी बुरसटलेली होती का? किंवा की फक्त स्त्रियांनी घरातच बसायचं, चूल आणि मूलच सांभाळायचं? तर नव्हे. स्त्री चिकित्सकांचं जर तुम्ही नावं ऐकलीत आपल्या वैदिक संस्कृतीतील, तर तुम्ही चाट पडाल. पार्वती, सीता, मंदोदरी, तारा, सरस्वती, शकुंतला, दधीची ऋषींची पत्नी, नंतर मारीशी, रत्नकला अशा वेगवेगळ्या जरा म्हणजे जरासंधाचं जिने संधान केलं जे म्हणतात, की ती जरा नावाची राक्षसीण ती. तर ह्या सगळ्या ह्या कोण होत्या? ह्या स्त्री चिकित्सिका होत्या. म्हणजे लेडी डॉक्टर होत्या त्या काळातल्या. त्यांना त्या विद्येमधलं ज्ञान होतं. अशीच स्त्री चिकित्सक म्हणजे पार्वती, आज आपण तिच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात. विषय थोडा वेगळा आहे, पण तुम्हाला नक्की आवडेल. आपली दैदिप्यमान संस्कृती जेव्हा आपल्याला समजते ना, तेव्हा तिच्याबद्दलचा गौरव आपल्याला आपल्या मनामध्ये तयार होतो आणि संस्कृतीचा अभिमान, इतिहासाचा अभिमान आपल्याला जेव्हा होतो, त्यावेळेस आपल्याला त्याच्यातून प्रेरणा मिळत असते आणि हे फार आवश्यक असतं. तर पार्वती म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर येतं, की शंकराची पत्नी पार्वती आणि मग त्याच्यासोबत त्या त्या मूर्ती असते किंवा फोटोज असतात आणि त्याच्यामध्ये एवढंच फक्त तिचं आपल्याला कर्तृत्व दिसतं. बाकी तर आपल्याला पार्वतीच्याबद्दल विशेष माहिती नसते. पण पार्वती कोण होती? तिचं काय कर्तृत्व होतं? तर ती ऋषी-मुनींना तिने अध्यापन केलेलं आहे, असा उल्लेख काश्यप संहितेमध्ये आढळतो. ऋषीपत्नींना ज्यावेळेस काही आजार व्हायला लागले, समस्या व्हायला लागल्या, तेव्हा या स्त्री रोगांवर कशी चिकित्सा करता येईल, हे ज्ञान घेण्यासाठी म्हणून ऋषीमुनी हे पार्वती मातेपाशी जातात आणि तिला सांगतात, की "हे माते, आम्हाला स्त्रियांचे रोग किंवा स्त्रियांच्या व्याधी निराकरण करण्यासाठी म्हणून तू आम्हाला ज्ञान दे." म्हणजे याचा अर्थ काय, की तिला त्या शास्त्रातली माहिती होती, तिला प्रॅक्टिकली ते माहिती होतं. थोडक्यात ती स्त्रीरोग चिकित्सक होती त्या काळातली. कारण तरच तिच्याकडे कोणीतरी ज्ञान घ्यायला जाईल ना, की स्त्रियांच्या व्याधींच्या बद्दलचं. म्हणजेच असा जेव्हा उल्लेख आढळतो तेव्हा हे समजतं, की ती स्त्री चिकित्सेमध्ये ती निपुण होती. एवढंच नाही तर पार्वतीला कितीतरी विद्या ह्या अवगत होत्या. म्हणजे मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी म्हणतात ना, जसं आजकाल असतात लोकं, तशी ती होती. तिला फक्त आयुर्वेद चिकित्सेचं ज्ञान होतं असं नाही, तर तिला रसशास्त्र, नृत्यशास्त्र, शिवसरोदयशास्त्र, तंत्रविद्या, कामशास्त्र, नीतीशास्त्र ह्यांबद्दल तिला माहिती होती. त्या विद्या तिला अवगत होत्या. म्हणजे त्याच्यामध्ये ती निष्णात होती. मल्टी डिग्री होल्डर होती बघा पार्वती माता. ती ब्रह्मज्ञानी देखील होती. केनोपनिषदामध्ये असं वर्णन आहे, की पार्वतीनेच नारी धर्माचा उपदेश समस्त नारी वर्गासाठी म्हणून करून ठेवलेला आहे. एवढंच नाही, तर पार्वती मातेने रसशास्त्रावर रसोपनिषद नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि
तंत्रविद्येवर आधारित 6000 श्लोकांचा उमातंत्र नावाचा तिचा ग्रंथ तिने लिहिलेला आहे. म्हणजे विचार करा, ग्रंथ कोण लिहू शकतं? जो त्याच्यातला एक्सपर्ट आहे तोच. आज सुद्धा पुस्तक कोण लिहू शकतं? त्या शास्त्रातला जो एक्सपर्ट असेल तोच त्या शास्त्रावर बोलू शकतो किंवा त्याच्यावर पुस्तक लिहू शकतो की नाही? म्हणजे पार्वती मातेला तंत्रविद्येतलं सुद्धा ज्ञान होतं. एवढंच नाही, आपण ही एक नेहमी एक कथा ऐकतो बघा, की पार्वती मातेने आपला शरीराचा मल जो आहे त्याच्यापासून पुत्र बनवला आणि मग त्याच्यामध्ये प्राणाची स्थापना केली. त्याला जिवंत केलं आणि तो पुत्र म्हणजेच गणेश. त्याची आपण आज गणपती भगवान म्हणून आपण पूजा करतो. तर असं हे सगळे पुराणातल्या कथा वाचल्या, की आपल्याला बुद्धीला पटत नाही, हे असं काही असेल का? हां, सहज म्हणून सांगितलं असेल, काहीतरी प्रतीक असेल. पण त्याचा जर तुम्ही नीट विचार केला, म्हणजे रीडिंग बिटवीन द लाईन्स जे संस्कृतमध्ये जे लिहिलेलं आहे ना, की तिने मलापासून जी उत्पत्ती केली असं जे म्हटलेलं आहे, त्याचा जर नीट विचार केला, तर संस्कृतमध्ये मल ह्याचा अर्थ आयुर्वेद शास्त्रामध्ये दोष आणि धातू शरीरातले जे काही आहेत ना, त्यांना मल म्हटलेलं आहे. शरीरातल्या पेशींना मल म्हटलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तर तिने पेशींपासून मलापासून म्हणजेच काय, की स्वतःच्या पेशीपासून तिने संतानाची उत्पत्ती केली, ती पण अयोनिज मार्गाने. अयोनिज मार्गाने बाळ तयार करणं, गर्भ तयार करणं, तुम्हाला वाटेल हे काय असं कसं कसं काय होऊ शकतं? म्हणजे मातेच्या गर्भाशयाच्या बाहेर कसं काय संतान उत्पत्ती होऊ शकते? का नाही होऊ शकत? आज 21व्या शतकामध्ये आपण काय करतो? इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे आय-व्ही-एफ जे केलं जातं, त्याच्यामध्ये काय असतं? सेल्सना बाहेर असतं तुमचं जर्मिनेशन केलं, फर्टिलायझेशन केलं जातं आणि मग त्याच्यापासून जो गर्भ तयार होतो, मग नंतर तो पुढे इम्प्लांट केला जातो. पण अशा प्रकारे बाहेर म्हणजे ह्या तंत्रामध्ये ती निष्णात होती. तिला ही विद्या अवगत होती, की पेशीपासून संतानाची उत्पत्ती कशी करता येते. मग असा गणपतीचा जन्म झालेला आहे. असं जर शास्त्रदृष्ट्या तुम्ही ती ग्रंथ वाचले तर तुमच्या लक्षात येईल. रामायणामध्ये असा एक उल्लेख आहे, की ईल नावाचा जो राजा आहे, तो जो मूलतः स्त्रीरूप होता आणि त्याला मात्र तिने पौरुष प्रदान केलेलं आहे. म्हणजे काय लक्षात आलं का? जी आजची जी एल-जी-बी-टी-क्यू कम्युनिटी आपण जी म्हणतो, की ज्याच्यामध्ये आज सुद्धा जेंडर ट्रान्सफॉर्मेशनची सर्जरी केली जाते. अमेरिकेमध्ये त्याचं तर खूप प्रचलित आहे आजकाल हे सगळा प्रकार. तर ह्याचा अर्थ काय, की ज्यांच्या स्त्रीचं स्वरूप मिळालं आहे, पण त्यांच्यामध्ये पुरुषत्व भाव आहेत आणि त्यांना पुरुषांप्रमाणे त्यांचे हावभाव आहेत आणि त्यांना असं वाटतं, की आतून की मी पुरुष आहे, पण त्यांना शरीर स्त्रीचं मिळालेलं आहे. तर असे लोकं पुढे जाऊन जेंडर ट्रान्सफॉर्मेशनची सर्जरी आजकाल करून घेतात. ह्या विद्येमध्ये सुद्धा म्हणजे ही शस्त्रक्रिया तिला माहिती होती. तिने जर इलूराजाला पुरुषत्व प्रदान केलं, हा जो आपल्याला उल्लेख रामायणामध्ये मिळतो. त्याचा अर्थ हा निघतो. पुढचं काय की रामायणामध्ये अजून एक की मंदोदरी जेव्हा गरोदर होती, गर्भिणी होती, त्यावेळेस रावणाने तिची चिकित्सा केलेली आहे आणि त्यावेळेस मंदोदरी रावणाला प्रश्न विचारते, की "तुम्हाला ह्या चिकित्सेचं ज्ञान कुठून मिळालं? ही विद्या तुम्हाला कशी काय माहिती आहे?" रावण तिला म्हणतो, की "ही विद्या मी पार्वती मातेकडून शिकलेली आहे." रावण हा शिवभक्त होता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर अशा प्रकारे त्यांनी पार्वती मातेकडून स्त्रीरोग चिकित्सेचं शिक्षण किंवा आपण म्हणू ज्ञान घेतलं होतं. विद्या प्राप्त केली होती. तर तेव्हा रावणाने तिला विनंती केली होती, की "तू स्त्रीरोगांचं निवारण करण्यासाठी म्हणून मला काही औषधी कल्प सांग किंवा त्या कल्पांची निर्मिती कशी करायची ते सांग." तेव्हा पार्वतीने एक औषध म्हणजे कसं तयार करायचं हा कल्प तेव्हा निर्माण केला. त्या कल्पाचं नाव होतं प्रताप लंकेश्वर रस आणि तो अजून सुद्धा स्त्रीरोगांच्या चिकित्सेमध्ये आम्ही वैद्य लोकं वापरतो. कारण त्याचा पाठ अजून सुद्धा उपलब्ध आहे. पाठ म्हणजे ते फॉर्म्युलेशन कसं तयार करायचं हे औषध, त्याची कृती जी अजूनही ग्रंथामध्ये उपलब्ध आहे म्हणून. असे अनेक साऱ्या औषधांची निर्मिती, औषधी कल्पांची निर्मिती ही पार्वती मातेने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रताप लंकेश्वर रस आहे, अग्निकुमार रस आहे, रसभागोत्तर रस आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे चिंतामणी रस आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी कल्पांची तिने निर्मिती केली आहे. म्हणजे औषध निर्मिती कोण करू शकतं? आजकाल आपण आता कोव्हिडची व्हॅक्सिन केली. कोणी तयार केली? कुणीही लेमॅननी उठून केली का? नाही. जे सायंटिस्ट आहेत, जे त्या शास्त्रामध्ये त्यांना ज्ञान आहे, त्यांनीच त्या औषधाची निर्मिती केली ना. म्हणजेच जेव्हा एखादी व्यक्ती औषध निर्माण करते, औषधाचं फॉर्म्युलेशन तयार करते, म्हणजेच ती त्या शास्त्रामध्ये निपुण असते. म्हणून रसशास्त्रीय ग्रंथांमध्ये पार्वतीला भैरवी किंवा रसांकुशी असं नाव आलेलं आहे. रसशास्त्र म्हणजे काय? तर जे धातू पासून जे भस्म करण्याची जी काही विद्या आहे, जी नागार्जुनांनी जी पुढे नेली,
तिचा जो ओरिजिन आहे ते म्हणजे जी कोणी केली, तर ती म्हणजे शंकर आणि पार्वती यांनी केली असं ह्यांनी त्या विद्येचं पुढे प्रवर्तन केलं असं म्हटलं जातं. त्याचे जे मूल प्रवर्तक होते ते शिव आणि पार्वती मानले जातात आणि म्हणून रसशास्त्रीय ग्रंथांमध्ये मार्वती मातेला पहिल्यांदा नमस्कार केला जातो आणि मग नंतर ग्रंथकार जे असतात ते ग्रंथ लिहितात. तर ह्या पार्वती मातेने ब्रह्माजीच्या विनंतीवरून इंद्राचा, इंद्रदेवतेचा भुजस्तंभ ठीक केला होता, बरा केला होता. असं वर्णन हे ऋग्वेदामध्ये आलेलं आहे. तर अशा प्रकारे ऋग्वेदामध्ये सुद्धा तिच्या नावाचा काही उल्लेख आढळतो आपल्याला. भगवान शिवांकडून सुद्धा तिने स्वरोदय शास्त्राचं ज्ञान जे आहे ते प्राप्त केलं होतं. त्याचप्रमाणे शिवप्राप्तीसाठी तिने यज्ञ, हवन म्हणजे यज्ञ केला होता असा उल्लेख सुद्धा आढळतो. म्हणजे स्त्रियांना वेदांचं ज्ञान घेण्याची अनुमती नव्हती, स्त्रियांना शिकवण्याची अनुमती नव्हती, स्त्रियांना यज्ञ करण्याची अनुमती नव्हती, यज्ञोपवीत धारण करण्याची अनुमती नव्हती वगैरे, वगैरे. हे जे काही आपल्याला इतिहास जो शिकवला गेलेला आहे ना, तो चुकीचा आहे. जे आपल्यावर भारतीय परकीय आक्रमणं झाली, इंग्रजांची झाली, त्याच्या आधी मुघलांची झाली वगैरे विविध लोकांनी आपल्यावर आक्रमणं केली भारतीय संस्कृतीवर आणि मुळे जो आपला इतिहास आहे, तो कायम आपण या मानसिकतेमध्ये राहावं, की आपण काहीतरी कनिष्ठ आहोत, आपला इतिहास काहीतरी खालच्या दर्जाचा आहे. त्यामुळे असं आपल्यामध्ये कायम ही जी भावना राहावी, ह्या उद्देशाने आपण कायम गुलाम वृत्तीचे राहावं, की हे आपण कनिष्ठ आहोत आणि हे लोकं जे आहेत आपल्या राज्यकारणात ते श्रेष्ठ आहेत. म्हणून आपला इतिहास त्यांनी विकृत पद्धतीने तोडून-मोडून लिहिला आणि मग आपल्यापर्यंत असं आलं, की अशा प्रकारे स्त्रियांना कुठेही स्वातंत्र्य नव्हतं किंवा काही त्यांना मुभा नव्हती वगैरे. तर हे सगळं नंतर झालं जेव्हा परकीय आक्रमणं आपल्यावर सुरू झाली. तेव्हा स्त्रियांना बंधनात टाकण्याची वेळ आली लोकांना. पण त्याच्या आधी विदुषी स्त्रिया ह्या आपल्या संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये ह्या मातीमध्ये जन्मलेल्या आहेत. तर अशा ह्या स्त्री शक्तीला नमस्कार करण्याचे हे शारदीय नवरात्रीचे दिवस. तुम्हा सगळ्यांना या नवरात्रीच्या अनेकानेक शुभेच्छा. आपण विविध शास्त्रीय आणि आरोग्यपूर्ण माहिती ह्या चॅनलवर आपण देत असतो, इशाज पॅलेट ह्या. आजचा हा वेगळा विषय होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. जरी आरोग्यविषयक जरी नसला, काही उपचार जरी मी ह्याच्यात सांगितले नसले, तरी सुद्धा चिकित्सा आणि स्त्री चिकित्सक ह्याची परंपरा लाभलेला असा जो आपला भारत देश, आपली वैदिक संस्कृती याचा अभिमान वाटावा आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचावा, हा व्हिडिओ करण्यामागचा माझा उद्देश होता. मला नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ लाईक करा, शेअर, कमेंट जरूर करा. जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही आपली दैदिप्यमान संस्कृती, तिचा इतिहास हा सगळ्यांपर्यंत पोहोचेल. शारदीय नवरात्रीच्या आपणा सर्वांना डॉक्टर इशाज पालेट आणि आमच्या सगळ्या टीमकडून खूप मनःपूर्वक शुभेच्छा. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.